या पद्धतीने तुम्ही भाजी बनवली ना, एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाणार हे नक्की. तर या सर्व मी फळभाज्या अशा घेतलेल्या आहेत, पालेभाज्या पण घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर या भाजीसाठी आपण मसाला बनवत आहोत. तर कढई गरम करून घेतली, तीळ 2 चमचे भाजून घेतलेत, खोबरं घेतलं आहे, खोबरंही छान भाजून घेतलं, कांदा घेतला मोठ्या आकाराचा आणि भाजून घेतला. अशा प्रकारे आपण मसाला सर्व तयार केलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून असं छान असं बारीक करून घेतलं आहे. तर कढईमध्ये तेल घालून घेतलं, 1 चमचा जिरं टाकून घेतलं, 2 ते 3 मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पाने आणि छान असं तळून घेतलं. यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून टाकलेला आहे आणि यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. जो आपण बारीक करून घेतलेला होता तो मसाला घालून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामधला. तर या पद्धतीने भाजी बनवा, खूप छान होते चवीला. तर यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली आणि 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, छान असा तेल सुटेपर्यंत. तर माझी रेसिपी पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता या पद्धतीने आपला मसाला छान असा तयार झाला आहे, तळून झालेला आहे. तर थोडीशी 1 चिमूट हळद घातली होती मी मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे छान असा कलर आला आहे. तर ह्या भाज्या धुवून घेतल्या मी स्वच्छ पाण्याने आणि बघू शकता यामध्ये मी मॅजिक मसाला घातला आहे 1 मोठा चमचा, यामुळे भाजीला खूप छान चव येते. तर इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तर थोडा जास्तीचा घातलेला आहे, 2 ते 3 चमचे घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता. तर इथं छान परतून घेतला आहे आणि या भाजीसाठी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. छान अशी चव येते गरम पाण्याने. तर गरम पाणी मसाल्यामध्ये घालून परत एकदा 2 ते 3 मिनटासाठी आपला पूर्ण मसाला शिजवून घेतलेला आहे. छान असा तेल सुटेपर्यंत शिजवला मसाला आणि बघू शकता यामध्ये भाज्या घालून घेतल्यानंतर सर्व भाज्या घालून परत एकदा भाज्या छान अशा परतून घेतल्या आणि यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्ही नक्की रेसिपी करून पहा किंवा ही भाजी बनवून पहा. तर मीठ घालून घेतले 1 चमचा आणि परत एकदा भाजी मिक्स करून घेतली. तर आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. तरतरीत खूप चविष्ट आणि सुगंधी अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकताय छान रस्सादार अशी भाजी बनलेली आहे आणि घट्टसरपणाही छान असा आलेला आहे. तर मी भाजी डिशमध्ये काढून घेत आहे. तर आपली भाजी याप्रमाणे तयार झालेली आहे. बघू शकता छान अशी मी त्याच्यावर थोडेसे तीळ वगैरे घातलेले आहेत आणि बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली आणि आपली भोगीची भाजी आणि जिरा राईस. तर मी या प्रकारे असं छान असं जेवण बनवलेलं आहे. तर बघू शकताय. तर या तिळाची भाकरी आणि भाजी खायला. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.